असे कर्म ह्याच जन्मात भोगायला मिळतात। प्रकृती न्याय खूप लवकर करते। तर आपण एक यामध्ये फॉर एक्झाम्पल एक रिअल स्टोरी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। त्यामधून तुम्हाला कर्म कशा पद्धतीने काम करत असते हे तुम्हाला समजणार आणि कर्म ह्याच जन्मात भोगायला मिळतात हे सुद्धा तुम्हाला कळणार। ओके, तर याच विषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत। असे कर्म ह्याच जन्मात भोगायला मिळतात। तर कसे कर्म ह्याच जन्मात भोगायला मिळतात? आपले कर्म क्रियमान कर्मामधून संचित कर्माने प्रारब्ध बनून ह्याच जन्मात इतक्या लवकर का येत असते ह्याच जन्मात, तर त्याच विषयी आज आपण इथे जाणून घेणार आहोत। तर एक उदाहरण सांगते बघा की कशा प्रकारे लोक चेंज होतात, लोकांचं प्रारब्ध चेंज होऊन त्यांच्या समोर येते आणि ह्याच जन्मात येते आणि ह्याच जन्मात ते भोगतात। त्याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपल्या आजूबाजूमध्ये खूप सारे असे लोक असतात, तुमच्यासुद्धा राहत असतात, पण तुम्ही त्यावर कधी लक्ष दिले नाही। कधी फ्रेंड सर्कलमध्ये, कधी रिलेटिव्ह सर्कलमध्ये सुद्धा काही लोक असतात, तर त्यांची लाईफ बघितल्यावर आपण जर लक्षपूर्वक बघितलं तर त्यांच्या लाईफमध्ये असं का झाले याचं ऑब्झर्वेशन मी करते। कारण कर्मावर जेव्हा बोलायचं असतं तेव्हा सरळ सोप्या भाषेमध्ये जेव्हा उदाहरण देऊन समजावलं जातं तर तुम्हाला सहजपणे समजणे सोपे होत जाते। तर त्याच याच्यावर आपण बोलणार आहोत। ओके, तर आज उदाहरण मी सांगणार आहे, त्याला तुम्ही समजा की आपल्या लाईफमध्ये काय नाही करायचं आहे आणि लोकांचे कर्म कसे त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे जीवनामध्ये येऊन उभे राहते आणि त्याचा इम्पॅक्ट कसे आपल्या लाईफमध्ये येते ते बघूया। बघा की असे कर्म ह्याच जन्मात भोगायला मिळतात। तर असे का म्हणत आहेत? कारण एक रिलेटिव्ह खूप जवळचे आहेत, त्यांचं मी इथे नाव नाही घेणार आहे। तर माझ्या नातेसंबंधामध्ये खूप जवळचे ते रिलेटिव्ह आहेत। त्यांचं जीवनचरित्र बघितलं की पूर्ण होल फॅमिलीमध्ये अगोदर सर्वात ते टॉपवर होते। म्हणजेच तो व्यक्ती जो होता तो प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावर म्हणजे चांगल्या पोस्टवर होता। आमच्या जिल्ह्यामध्ये गावाच्या जवळपासच एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये तो हायेस्ट पोस्टवर ड्युटीवर होता आणि त्यांच्या फॅमिलीमधील सर्व लोक गरीब होते आणि हाच एक होल फॅमिलीमधून चांगल्या पोस्टवर होता आणि सर्व काही होते। म्हणजेच बाकीची फॅमिली होती ते काबाड कष्ट करून शेतीमध्ये राबून घाम गाळून कष्ट करून खाणारे लोक होते आणि याला ड्युटी लागली होती कंपनीमध्ये। आणि हा एकच व्यक्ती त्या फॅमिलीमधून खूप व्यक्ती मोठा सुद्धा बनला होता आणि तो जेव्हा उच्च पदावर होता तेव्हा त्याच्यामध्ये एक अहंकार जागृत झाला आणि त्याचं एक महाल होतं। त्या महालासारखं घर कंपनी जवळच त्याने स्वतः तिथे बांधले। महालासारखं घराला इतकं सुंदर सुंदर कोरीव काम सुद्धा त्यांना केलेलं होतं। तिथे गेल्यावर असं वाटायचं की त्या महालातून कधी वापस यायची इच्छा नाही व्हायची, इतकं सुंदर ते होतं, इतकं सुंदर घर होतं आणि त्या घरी पूर्ण फॅमिली होती। त्या व्यक्तीला 2 मुले, जो हा कंपनीमध्ये होता त्या व्यक्तीला 2 मुले होते आणि त्यानंतर मोठ्या मुलाचं लग्न झालं। त्या व्यक्तीच्या घरी प्रत्येक फॅसिलिटी होती, म्हणजेच 1996 समजले तरी फॅसिलिटी, कार, बुलेट, 2 व्हीलर, कमांडर सर्वच काही होते, शेतीवाडी सर्वच होते त्याच्याकडे। ओके, तर त्यानंतर मोठ्या मुलाच्या लग्नानंतर त्या मोठ्या मुलाच्या लग्नानंतर त्या मुलाला 2 मुली झाल्या आणि इथपर्यंत त्यांची लाईफ जन्नतप्रमाणे चालू होती, स्वर्गासारखं घर त्यांचं होतं। पण काय झालं, नंतर त्यांचा अहंकार जो होता तो खूप वाढला। त्या कंपनीमध्ये जो व्यक्ती होता त्याचा इथपर्यंत त्याची लाईफ जन्नतप्रमाणे चालू होती। 1996 साली त्यांच्याकडे कार, 2 व्हीलर, कमांडर सर्वच होते। तेव्हा तो गरिबीचा काळ खूप होता, हो की नाही? तर ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे होतं, पण जे काबाड कष्ट करून खाणारे होते त्यांच्याकडे नव्हतं। ते येताना कारने कधी यायचे, स्वतःच्या कमांडरने यायचे की त्यांचं घर जे होतं ते धनधान्याने भरपूर पैसा वैभवाने भरलेलं होतं आणि त्यांची किस्मत अशी चेंज झाली की जेव्हा त्यांच्या जवळ तेवढी प्रॉपर्टी आली आणि तो व्यक्ती इतका अहंकारामध्ये गेला की एक म्हण आहे ना मराठीमध्ये, अहंकार रूपी वागणं मानवाला क्षणात राक्षस बनवतं, त्याचप्रमाणे अगदी त्या माणसाला अहंकाराने वागून तो माणूस क्षणात राक्षस बनला। परत एक कहावत सांगते की तुम्हाला, मराठीमधलीच आहे ही, ते तुम्ही याला शायरी सुद्धा म्हणू शकता। तर यामधून सुद्धा तुम्हाला कळेल, वेळ जेव्हा पलटते ना तेव्हा सर्व पलटून टाकते। यामुळे चांगल्या काळात अहंकार ठेवू नका आणि वाईट काळात संयम बाळगायचा आहे। तर तो व्यक्ती जो होता कंपनीमध्ये
तो व्यक्ती अहंकारामध्ये आला आणि आपल्या मुलाला चुकीचे संस्कार दिले. तर ते मग कसे झाले की तो व्यक्ती जो होता तो महालातून झोपडीमध्ये गेला आणि जेव्हा तो झोपडीमध्ये आला तेव्हा त्याला माहिती झालं की कर्म चांगले त्याचे नव्हते. तर त्याने त्याचे क्रियमान कर्म चेंज केले. नंतर पुन्हा तो झोपडीमधून छोट्याशा महालात गेला. आता तो छोट्याशा महालातच राहत आहे. तर बघा त्याचे प्रारब्ध चेंज झाले. एकाच लाईफमध्ये त्याचं इतकं सारं झालं. पुढे बघालच की त्याचे कर्म किती वाईट होते. ते झालं काय होतं की त्याचे कर्म कसे खराब झाले होते. लोकांना तो चिल्लर समजायचा. बघा काय झालं, कोणाच्याही प्रोग्राममध्ये झालं, म्हणजे लग्नामध्ये म्हणा, कुठल्याही प्रोग्राममध्ये छोट्या मोठ्या जायचं तो, तर त्या प्रोग्राममध्ये गेल्यानंतर कोणाला पण काहीही बोलून द्यायचा, अपमानास्पद बोलायचा, उतरवून टाकत असायचा. आपल्या परिवारातील लोक म्हणतात ना की जेव्हा त्यांची लाईफ छान म्हणजे आमच्या परिवारातील लोक आता जेव्हा सांगतात की ह्याची लाईफ खूप छान चालू होती, पण वैभव होते याच्याकडे, खाण्यापिण्यासाठी वेगळ्या प्रकारचे धनधान्य आणि वेगवेगळे बिस्किट, खूप सारं याचं खायचं सामानसुद्धा असायचं. तो जेव्हा आम्ही गावाकडे असायचो आणि तो ड्युटीवरून यायचा ना कारमध्ये, चांगल्या क्वालिटीचे बिस्किट त्याच्या कारमध्ये असायचे, कमांडरमध्ये असायचे, कंपनीमधून पॉर्ले बिस्किटसुद्धा त्यांना मिळायचे. तर ते अख्खे बॉक्सच्या बॉक्स त्यांच्या बिस्किट असायचे पार्लेजीचे. तर त्यामधील एक बिस्किटसुद्धा गावाला आल्यानंतर कोणाला द्यायला त्यांनी घेऊन येत होते. आम्ही तेव्हा तर गरीब होतो, पण मी तर खूपच छोटी होती, मला पण समज होती, कारण ते रिलेटिव्ह असल्यानं आपण चांगल्याच पद्धतीने त्यांना ओळखत असतो. तर जेव्हा आम्ही खेळत राहायचो ना, तर साईडनं तो जायचा, पण आम्हाला कधी एक बिस्किट हातातसुद्धा ठेवत नव्हता आणि दुसऱ्यांनाच द्यायचा, ते पण आमचे नातेवाईक नात्या संबंधातील असूनसुद्धा. तर मग अशा प्रकारे त्या व्यक्तीचं प्रारब्ध चेंज झालं. अहंकारामध्ये पूर्ण डुबून होता आणि आत्ता तो इतका गरीब परिस्थितीमध्ये आहे आणि आम्ही आता दैवकृपेने चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. म्हणून कधी अहंकार कधी करू नये. मुलांना संस्कार चांगले दिले नाही, कोणाला कधी रिस्पेक्ट दिले नाही. परंतु सर्वात वाईट प्रारब्ध काय झालं, जसं पण त्याच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं, त्याला 2 मुली झाल्या. मोठ्या मुलाला लग्न झाल्यानंतर 2 मुली आणि त्याची जी पत्नी होती, त्या मोठ्या मुलाची पत्नी म्हणजे याची सून, तर तिला चांगली त्यांनी वागणूक दिली नाही. त्याची पत्नी जी होती त्या सुनेला चांगली वागणूक दिली नाही. आपल्या मुलांना काही पण सांगून तो सुनेकडून मारहाण करून म्हणजे सुनेला मारहाण करायला लावायचा मुलाकडून. त्या सुनेचा इतका छळ केले की खूपच जास्त छळ त्याने केले. त्या व्यक्तीची इतके कर्म खराब होते की त्या सुनेच्या पायाला बांधून त्या मुलगा आणि सासरा त्या सुनेच्या पायाला बांधून विहिरीमध्ये उलटे लटकवले आणि वडील मुलगा मिळून त्या विहिरीमध्ये त्यांना उलटे लटकवून असं पूर्ण डुबवण्याचा प्रयत्न त्याने केले. तर ती सून ओरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक तिला विहिरीतून बाहेर काढली आणि त्याच्यानंतर तिच्या पतीने आणि सासऱ्याने मोठ्या मुलाने तिच्या मांडीमध्ये इतक्या लोखंडी राडने तिला मारलं की तो लोखंडी राडच तिच्या मांडीमधून आरपार निघाला. म्हणजेच त्यांनी कर्म खराब करून ठेवलं. मग ते लोखंडी रॉडने मारल्याने तिच्या मांडीमध्ये पूर्ण आरपार ते लोखंडी जो राड होता तो निघाला आणि इतकं त्यांनी खराब प्रारब्ध केलं. नंतर ती सून 2 मुलींना घेऊन निघून गेली. तर ती चांगली शिकलेली होती, तिने एक जॉब शोधला, तिने एक जॉब करू लागली, मुलींचं पालनपोषण ती करत होती. मुली खूप छोट्या छोट्या होत्या आणि जेव्हा मी गव्हर्नमेंट जॉबवर होती हॉस्पिटलमध्ये असल्याने मला एका ऑफिसच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले आणि तिथे एक प्रोजेक्ट निघाला होता. त्या गावाचं सूक्ष्म नियोजन करून तिथे काय आहे नाही आहे असं ते सर्वे करून तिथे एक प्रोजेक्ट निघाला होता सूक्ष्म नियोजन नावाचं. ते तिथे त्या सुपरवायझर पदावर होत्या, पण कधीही त्या कुठे असतात काय असं कुणालाही काही ठाम पत्ता नव्हता. त्या निघून गेल्या होत्या. तर त्यातून जेव्हा मला प्रमुख अतिथीमधून उद्घाटनासाठी बोलावले तर तिथे उत्कृष्ट सुपरवायझरना काही गिफ्ट देऊन त्याचा सत्कार करायचा होता. तिथे त्या आल्या होत्या. आमची भेट ती गावातून निघून गेल्यानंतर 17 वर्षांनी त्यांची आणि माझी भेट झाली, कारण त्या रिलेटिव्हच होत्या, पण कुठे राहतात काहीही कुणाला माहिती नव्हतं. जेव्हा त्यांचं नाव घेण्यात आलं आणि माझ्यासमोर त्या येऊन उभ्या राहिल्या, त्या क्षणी मी त्यांचा सत्कार वगैरे करून त्यांना जे गिफ्ट आणि सत्कार द्यायचं होतं ते दिलं आणि नंतर त्यांना जो कार्यक्रम झाल्यानंतर
मी त्यांना जाऊन भेटली आणि नंतर ते माझ्या रूमवर आले, कारण ते माझ्या नातेवाईक होते. तिकडे ते जाऊन सुखी झाली होती, पण कुणालाही इकडे गावाकडे कुणालाही माहीत नव्हतं की ती 2 मुलींना घेऊन कुठे गेली आहे. ओके. पण हिचे कर्मसुद्धा कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या जन्मात हिचेसुद्धा कर्म राहिले असेल, कारण तेवढं ती भोगली इकडे गावाकडे खूप सारं भोगली, कारण ते सासरा छळ करायचा, सासू छळ करायची, नवरासुद्धा तिला खूप मारायचा आणि तेव्हा ती निघून गेली होती. पण काही काळाने माझ्यासोबत ती भेट झाली आणि ती तिकडे जाऊन सुखी होती. पण मी इकडे कधीही सांगितलं नाही की तिथे त्या असतात आणि आहेत म्हणून, कारण तिने नाकारलं होतं की इकडे सांगायला, की येतील आणि पुन्हा मारहाण वगैरे करतील असं काही होतं त्यांचं. तर मी त्यांना काही सांगितलं नाही. पण हिचे कर्मसुद्धा कुठे ना कुठे, ह्या सुनेचे सुद्धा कर्म कुठे ना कुठल्या जन्मात हिचेसुद्धा कर्म राहिले असतील, तर तिने परत ह्या पृथ्वी तलावर जन्म घेऊन तिने तिच्या कर्माचं जे काही सोल पर्पज होता, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही सोल पर्पज असतो, तर कुठे ना कुठे तिचेसुद्धा जे कर्म होते ते तिथल्या याच्यामध्ये नाही पूर्ण झाले असला, त्यांनी परत एक शरीर धारण करून ते सोल पर्पज कंप्लीट करायसाठी येत असतात. तर त्याचमुळे हे सर्व काही असते ते भोगायला मिळत असतात, कारण ते म्हणतात ना, आम्ही तर चांगले कर्म आता सध्या करत आहोत आताच्या लाईफमध्ये, पण इतकं सारखं का वाईट होत आहे, तर कुठे ना कुठे ते मागील जन्मामध्ये कळत नकळत काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात, कर्म खराब असतात, तर तेच इथे येऊन ते भोगतात. तर त्या पद्धतीने कर्मकार्य करत असते. ओके. तर कर्माचा हिशोब फेडायला येतात आणि त्यांच्याचकडून ते जे प्रारब्ध कर्म क्रियमानमधून संचितमधून प्रारब्धाचं हे फळ असं मिळते आणि ते फेडून झाल्यानंतर मग ते मुक्त होऊन जातात. अशा प्रकारे त्यांनी या पृथ्वी तलावर येऊन हिशोब फेडला, म्हणजेच मागील जन्मात हिच्या हातून कळत नकळत घडलेले कर्माचे फळ ही भोगून ती सुखी होऊन गेली. नंतर हिने हिच्या मुलींचे लग्न तिनेच केले. हिच्या मोठ्या मुलीला खूप श्रीमंत आणि समजदार खूप फॅमिली मिळाल्याने हिचं म्हातारपणाची जबाबदारी तिच्या मोठ्या जावयाने घेऊन ती आता सुखी आहे. परंतु आता ह्या लोकांचे कर्म बघा की कसे कार्य करते. परंतु आता तिच्या सासऱ्याचं, तिच्या पतीचं आणि सासूचं काय झालं तर ते तुम्हाला सुद्धा सांगते. आणि ही सून जेव्हा परेशान होऊन निघून जात होती ना, तेव्हा सुद्धा तिच्या नवऱ्याने लोखंडी बकेट सुद्धा फेकून मारली. तर तिच्या डोक्याला जे व्रण झाले होते, जे टाके पडले होते, ते आता सुद्धा तसेच होते. म्हणजे जखमा जेव्हा होत्या, भलेही टाके शिवले असणार, पण ते जखम जी असते ना ते तसेच होते. तर ती जेव्हा जेव्हा बघते तर ते लोकांना बद्दुआ म्हणा की काही म्हणा, ती काय आठवण करून यांना बोलत असेल, तर तिच्या अश्रूचे फळ जे आहेत यांना आता भोगायला मिळत आहेत. तर काय झाल्यानंतर तिच्या मांडीमध्ये रॉयल टाकून मारल्याने तिच्या मांडीतून आरपार ती लोखंडी पार निघालेली होती, ते लोखंडी राड. तर ती लेडीजला किती वेदना झाल्या असतील. हे काय चांगले कर्म होते का त्यांचे, त्या सासऱ्याचे आणि नवऱ्याचे? सांगा मला. कोणाच्याही मुलीसोबत असे करणे कितपत योग्य आहे आणि कितपत योग्य होतं? हे बिलकुल नाही, बिलकुल योग्य नव्हतं. असं प्रारब्ध त्या व्यक्तीचं होतं, जो तो व्यक्ती कंपनीमध्ये होता आणि त्याचा मोठा मुलगा. नंतर त्यांचं पतन होणं चालू झाले. म्हणजे उरले कोण होते? हे सासरे, सासू आणि मोठा मुलगा. आणि छोटा जो मुलगा होता याचा, कंपनीत जो व्यक्ती होता त्याचा, तो मुलगा यामध्ये कधीच इन्व्हॉल्व नव्हता, म्हणून तो सुखी आहे. ती सुद्धा पुढे सांगणार आहे. आणि नंतर किस्मत असा खेळ खेळली की कंपनीमध्ये त्या व्यक्तीच्या, म्हणजेच त्या मुलीचे सासरे जे होते, सासऱ्यांच्या कंपनीमध्ये अशी एक पॉलिसी आली की कंपनीमध्ये काम करत असताना त्या कंपनीमधून त्या लोकांना काढून टाकले आणि त्या एम्प्लॉईजना कंपनीतून खूप साऱ्या लोकांना काढले आणि यांचा जेवढा काही पैसा वाचलेला होता ते त्यांना देऊन टाकले एक्स्ट्रामध्ये. आणि यांना पेन्शन दिली की मंथली 2000 रुपये सुद्धा आता त्यांना पेन्शन लागू आहे. आणि त्यांना बाकी उर्वरित पैसे देऊन काढून टाकले. नंतर त्या कंपनीतून काढून टाकल्यानंतर पैसा येणे, पैशाची आवक येणे हे बंद होऊन झाली. नंतर त्यांनी सिटीतून गावात आले, खेड्यात आले, कारण त्यांचं मूळ गाव जे होतं तिथे आले. आणि 2-3 एकर शेती त्याने घेतली आणि 2 व्हीलर बुलेटने ते जे बुलेट होती त्यांच्याकडे, ते त्याच्याने सुद्धा जे इकडे तिकडे जात होते ते सुद्धा जाणं बंद झालं. सायकल पण त्यांना नसीब होत नव्हती. खाण्याचे लाले पूर्णपणे पडले होते. नंतर त्यांच्याकडे घर पण राहायला नव्हतं, कारण इकडे आले होते ते तिकडचं घर विकून. नंतर कारण
यांना खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजांसाठी पैसे अपुरे पडल्याने तो महल स्वतःच विकून घेतले होते, ते पण खूप कमी भावामध्ये घर विकले। तर त्यानंतर त्यांना राहण्यासाठी घर नाही तर एका दूरच्या रिलेटिव्हने त्यांना थोडी जागा दिली नातेवाईक म्हणून। तर त्या टिनाच्या छावणीमध्ये त्यांनी काही वर्ष काढले आणि तिथून त्यांनी त्या छावणीमध्ये, टिनाची छावणी म्हणजे असं खोपडी टाईप झोपडी जे असते ना, टिनाची छावणी म्हणतात तिकडे, तर 10 वर्ष त्या याच्यामध्ये राहिले। बघा, महालातून झोपडीमध्ये याला म्हणजे तो महालातला व्यक्ती झोपडीमध्ये आला आणि 10 वर्ष राहिला। बघा, महालात राहणारा टिनाच्या छावणीमध्ये तो राहायला लागला आणि जेव्हा टिनाच्या छावणीत तो आला तेव्हा त्याचा अहंकार जो होता तो पूर्णपणे खाली पडला आणि अहंकार त्याचा धुळीस मिळाला। नंतर त्याला कळले की कर्म इथे काम करत आहे। नंतर काही वर्षांनी एक थोडी जागा घेऊन थोडं अलगच त्याने झोपडी बनवले होते, तिथं ते राहिले। कारण ते छावणी काही वर्षानंतर त्या मुलाचा सुद्धा जे बाजूचे नातेवाईक जे होते त्यांनी म्हटलं की आम्हाला जागा खाली करून हवी, कारण 10 वर्ष त्यांना ठेवलं होतं असंच। तर त्यांनी मग थोडी जागा घेतली आणि तिथे एक झोपडी बांधून त्या झोपडीमध्ये राहायला चालू केले आणि नंतर कित्येक वर्ष तिथे राहिले। इतके वर्ष राहिल्याने घरकुलाची स्कीम त्यांना आली। नंतर ते शेतीवाडीतून थोडाफार पैसा येत होता। तो जो लहान मुलगा होता त्याने मग त्याच्या नावाने एक छोटंसं घर आलं घरकुल म्हणून आणि काही जमा केलेला पैसा होता। तर ते छोटंसं सुंदर त्यांनी घर बांधले 3 रूमचं आणि त्या आता लहान मुलाने त्या आईवडिलांना ठेवलं आहे आणि त्या मोठ्या भावाला सुद्धा ठेवलं। पण काय झालं, समोर त्यांना ठेवलं पण त्या आईवडिलांना आणि त्या मोठ्या मुलांना त्यांनी अलग खायचे आणि आता काय झालं आहे ते सुद्धा सांगते। तर अशा प्रकारे त्यांचे प्रारब्ध होते। त्या व्यक्तीचे कर्म इतके वाईट होते की कधी कधी भेटते ना, तर तो व्यक्ती आता म्हातारा झाला आहे तर कधी भेटल्यावर 100 द्या, 200 द्या, 500 द्या असं। माझ्या भावाला तर मागत असते, घरच्यांना सुद्धा मागते, मला देखील मागत असते। कधी एखाद्या वेळेस दुकानात जरी गेलं ना, किराणा दुकानात, तर 10चं पार्ले बिस्किट घेऊन देणं असं सुद्धा ते म्हणत असतात। बघा त्यांची किती चांगली होती आणि फक्त अहंकारामुळे ते पूर्ण धुळीस मिळाले आणि त्यांच्या समोर असे प्रारब्ध घेऊन उभे राहिले। आता जेव्हा मोठा मुलगा आता पण असाच भटकते, त्याला शांती नाही, त्याला शांतीची झोप नाही, त्याला कसलंही समाधान नाही, कुठेही जाऊन रोजी करते आणि वाईट नशा वगैरे करते आणि स्वतः स्वयंपाक करून अलग खाते। लहान भावाच्या घरात राहते पण याला त्याचा छोटा भाऊ आणि वहिनी कधीही काही जेवण देत नाही। तुम्ही तुमचे कर्म तुम्ही भोगा असं करून आणि तुम्ही तुमचं करून खा, नाहीतर उपाशी झोपा असं। म्हणजे त्या मुलाची इतकी अवस्था बेकार झाली ना, कारण त्याचे कर्म तसे होते। आपल्या पत्नीसोबत तो जर चांगला वागला असता, त्याचं काम चांगले कर्म आणि आता सुखी असता, पण त्याने तसं केलं नाही। तेच कर्म क्रियमानमध्ये कर्म वाईट केले, ते संचितमध्ये केले आणि इंटेन्सिटी इतकी ठेवली होती की प्रारब्ध पकून फळ आत्ताच ह्याच जन्मात भोगायला मिळालं याच पद्धतीने। तर त्या कंपनीमध्ये जो काम करत होता व्यक्ती, त्याची पत्नी जी आहे म्हणजे ह्या मुलीची सासूचं पण कर्म असंच होतं की सुनेला खूप परेशान केलं। मागील 2 वर्षापासून ती सासू आता खाटेवर आहे, तिला पूर्णपणे पॅरालिसिस झाला आहे आणि तिचा औषधोपचार करून ती थोडी उभी राहायला शिकली होती मध्ये, पण ती परत खाली पडली आणि तिच्या पायाच्या मांडीमध्ये मांडीच्या हड्डीमध्ये पूर्ण क्रॅक आला आहे सासूच्या आणि उपचारासाठी आता त्यांच्याकडे तेवढे पैसे नाहीत। तर जेव्हा सुनेला तेवढ्या राळ टाकून तिच्या नवऱ्याने आणि मुलाने जेव्हा राळ टाकून त्या सुनेला मारत होते आणि तेवढं आरपार मांडीतून ते रॉड निघालं, तर तिला सुद्धा तितक्याच वेदना झाल्या असतील ना। तर तेच आहे कर्म, तर परत कर्म तिथेच येऊन थांबलं आणि ह्याच जन्मात त्यांना सुद्धा भोगायला मिळत आहे। तर हे कर्म आता निघत आहे असं तर बोलायला नाही पाहिजे, देव मला क्षमा करो, पण मी तुम्हाला एक रिॲलिटी सांगत आहे। कारण कर्माला समजावून सांगणं रिॲलिटीमधील उदाहरण हवं, तेव्हा बाकी ऑडियन्सला कळते। मी सरळ क्रियमान संचित प्रारब्ध असं जर सांगेल तर कर्माला समजवणे कठीण होतं, कारण पूर्णपणे जेव्हा लाईफला विस्तारित करून सांगितलं जातं तर सर्वांना समजायला इझी होते, म्हणूनच व्हिडिओ थोडा लांब होतो। तर यासाठी खरंच समजावून सांगणे कर्माला तर तितकंच विस्तारित करून सांगावं लागतं, कारण कर्म जे आहे ते एकदाचं समजलं तर क्रियमान समजते, संचित समजते आणि पकून प्रारब्धामध्ये जातं आणि इंटेन्सिटी जास्त असेल तर ते याच जन्मात भोगायला मिळते, त्यासाठी विस्तारित करून सांगावं लागते।
तर त्या सासूच्या पायात तुटलेली हड्डी आहे आणि तीच हड्डी खूप पेन देते. तर त्या सासूचा किती मोठं प्रारब्ध आहे हे विचार करा. एकूण पण छान नाही वाटत नाही, हे प्रारब्ध आहे, क्षणाक्षणात ते भोगत आहे. तुम्ही सर्वांनी मिळून म्हणजेच त्या सर्वांनी जे सासू, नवरा म्हणजे तिचा मुलगा, ह्या सर्वांनी मिळून सुनेच्या मांडीमध्ये लोखंडी राडने मारून मांडीतून आरपार काढले होते, विहिरीत टाकले होते. तर तेव्हा सुनेला पण वेदना झाल्याच असतील, हो की नाही? तर तेच दुःख ते ब्रह्मांड, युनिवर्स, प्रारब्ध ते यांना देत आहे. ते त्यांनी कर्म केले, कर्म ते भोगत आहे. आणि आता जो छोटा मुलगा आहे ह्यामध्ये कधीच इन्व्हॉल्व नव्हता, त्याचे कर्म चांगले होते म्हणून तो सुखी, शांत आणि समाधानी जीवन जगत आहे, परिवाराला घेऊन सोबत काढत आहे. बाकी सर्व लोक हे प्रारब्ध भोगत आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश हेच आहे की जर ह्या जन्मात कोणते कर्म केले आहात आणि त्यांची इंटेन्सिटी इतकी आहे, तर प्रारब्ध काय करेल की तुमच्या संचितमधून काढून आत्ताच्या आता प्रारब्ध देऊन देईल. आणि याचं उदाहरण दुनियाला पण देणार की असं कुणासोबतही करायचं नाही आहे. कारण कर्म काय करते, क्रियमानमधून कर्म संचितमध्ये टाकते, संचितमधून काढून सरळ प्रारब्धमध्ये देऊन ते आत्ताच्याच याच्यामध्ये आणून देत असते. तर जर कोणाचे प्रारब्ध खूप खराब असेल तर युनिवर्स ह्याच जन्मात भोगायला देणार. होऊ शकते की ह्या जन्मात यांचे फक्त 10% फक्त ते भोगले आहेत कर्म, आणि 90% जे प्रारब्धमध्ये आहेत ते नंतर भोगणार आहेत. कारण आता तर ते म्हातारे झाले आहेत, तर जे शरीर धारण करतील परत एक शरीर धारण करतील, परत एक जन्म घेतील आणि परत ते भोगतील. म्हणून जे पण डेली क्रियमान करत आहात ते इतकं पॉवरफुल आहे की ते संचितमध्ये जाऊन असा प्रारब्ध उभं करून देईल की पूर्ण धूम मजवून टाकेल प्रारब्ध. म्हणून कर्माला थोडं तरी भ्या आणि आपले डेली कर्म चांगले करा आणि आपल्या लाईफमध्ये हॅपी राहा. ही स्टोरी मी सांगितली की कशा प्रकारे आपले जे कर्म असतात, तर कर्म चांगले जर असले तर चांगले फळं देतात, कर्म जर खराब करत असणार तर ह्याच जन्मात भोगायला मिळतात. हेच समजावून सांगण्याचं माझं तात्पर्य होतं, उद्देश होता. तर या पद्धतीने ह्याच जन्मामध्ये कर्म भोगायला मिळत असतात. तर सर्वांनी चांगले कर्म करा आणि हॅपी लाईफ जगा. असे कर्म कुणीही करायचं नाही. तर दुनियासमोर एक उदाहरण आहे त्यांचं की कर्म त्यांनी कसे केले आणि त्यांनी कसे भोगत आहे. तर ह्याच उद्देश होता की इतकं सारं सविस्तर सांगण्यामध्ये हाच उद्देश होता की जेव्हा हे इतकं सारं एका लाईफला विस्तारित रित्या सांगण्यासाठी एक तर 2 किंवा 3 मिनिटामध्ये तर कर्माला समजावून सांगणं इझी नाही, किंवा 5 मिनिटात समजावून सांगणं इझी नाही. कारण कर्म, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध हे कशा पद्धतीने कार्य करते आणि एका लाईफमध्येच हे सर्व होऊन रिटर्नमध्ये मिळते. त्यासाठी व्हिडिओ थोडासा लांब होतो, ओके, जेणेकरून सर्वांना कळलं पाहिजे. यामधून सर्वांनी शिका की चांगले कर्म करा, ओके. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.